अशा पद्धतीने भुईमुगाच्या शेंगा आपण बघतोय, अशा पद्धतीने लागवड केलेली आहे. आमच्या आजीने सांगितलं की तुम्ही 8 दिवस थांबा, त्यानंतर 8 दिवस थांबल्यानंतर त्या शेंगा आता तयार झालेल्या आहेत. अतिशय मेहनत करून हे पीक घेतलं जातं. त्यासाठी शेतकऱ्याला आपल्याला एकदा मनापासून सलाम करायला पाहिजे. आपण सध्या सोलापूरमधील सांगोला येथे आहोत. सांगोल्यामध्ये गावाचं नाव काय आहे? गिरडी. गिरडी गाव. आणि आमचे मित्र बाळासाहेब मोठेसाहेब हे मुंबईला व्यवसाय करत असताना इथे अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी 10 एकरामध्ये ही शेती केलेली आहे. घरी गाई सुद्धा पाळलेल्या आहेत. आपण फोटो त्यांना तिकडे दाखवतात. अतिशय सुंदर.